सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, शिष्टमंडळ जरांगेंची आजच भेट घेणार असल्याचं सुद्धा कळतंय। तशी चर्चा सध्या आहे। संध्याकाळी सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानामध्ये जाणार आहेत अशी माहिती मिळते। जरांगेंच्या उपोषणावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं सुद्धा कळतंय। राज्य शासनाचं शिष्टमंडळ आजच जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। संध्याकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानामध्ये जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे आणि या उपोषणामुळे दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या भागामध्ये गणपती भक्तांची सुद्धा मोठी गर्दी असते आणि त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। त्यामुळे तातडीनं आजच शासनाचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्याची शक्यता आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, शिष्टमंडळ जरांगेंची आजच भेट घेणार असल्याचं सुद्धा कळतंय। तशी चर्चा सध्या आहे। संध्याकाळी सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानामध्ये जाणार आहेत अशी माहिती मिळते। जरांगेंच्या उपोषणावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं सुद्धा कळतंय। राज्य शासनाचं शिष्टमंडळ आजच जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। संध्याकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानामध्ये जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे आणि या उपोषणामुळे दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। या भागामध्ये गणपती भक्तांची सुद्धा मोठी गर्दी असते आणि त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। त्यामुळे तातडीनं आजच शासनाचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्याची शक्यता आहे।